आपल्या परिसरातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, रस्ते, शाळा, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असणार असून महिला सक्षमीकरण करणे तसेच तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे महायुतीच्या उमेदवार रेश्मा राजेश पाटील यांनी प्रचारादरम्यान बोलताना सांगितले. नमस्कार, मी आदरणीय श्री नरेश तातुराम पाटील यांची सून रेश्मा राजेश पाटील मुक्काम भेकू आणि सर्वप्रथम तुमचे व आपल्या चॅनलचे आभार मानते. माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. आज जिल्हा परिषद पडल्यामुळे ही संधी महिलेला मिळालेली आहे. लोकशाही असल्यामुळे ही संधी एकालाच मिळते. लोकशाहीमध्ये सर्वच इच्छुक असतात, पण ही संधी एकाला मिळाल्यामुळे ही संधी आज सर्व कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने किंवा पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ही मला मिळालेली आहे. पक्षाकडून ही संधी आदरणीय श्री थोरवे साहेब, आमदार साहेब यांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली आणि या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. दौऱ्यामध्ये मला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि सर्वच घराघरामध्ये मी ऑप्शन केलं जात होतं आणि आजही प्रचारादरम्यान आम्ही शेंबडी या गावातून आणि आपलं रानसई या गावातून आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. त्याच पद्धतीने त्याच जोमाने आम्हाला प्रतिसाद महिलांकडून मिळत आहे. महिलांसाठी एक आरोग्य सेवा, महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असतील किंवा महिलांसाठी तरुणांचे रोजगाराचे प्रश्न असतील आणि पायाभूत रस्ते, सुविधा, शाळा, आरोग्य सेवा, त्यानंतर पाणी पुरवठा योजना, स्वच्छता याकडे जास्तीत जास्त ध्येय असेल किंवा लक्ष असेल आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या आपल्या गावागावात पोहोचवण्याचं मी काम नक्कीच करेन आणि त्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील. आतकरगाव जिल्हा परिषदेच्या गटात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्याने रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या स्नुषा रेश्मा पाटील महायुतीतून निवडणूक लढवित आहे. आतकरगाव गटातील सर्वच गावांमध्ये पाणी योजनांसह विविध योजना राबविल्याने नरेश पाटील यांच्या स्नुषा रेश्मा पाटील यांचे विरोधकांसमोर मोठे आव्हान आहे. रेश्मा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून दहिवली, ठाणे, न्हावे परिसरात प्रचार केला आहे. यावेळी सर्व ठिकाणी उमेदवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना, भाजप, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खालापूर.